वांग्याची रस्सा भाजी अगदी सोप्या पद्धती अशी ही बघा. 3 वांगी, तेल, मीठ, कांदा चिरलेला, जिरे मोहरी, अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट, कोथिंबीर, घरी बनवलेले लाल तिखट, त्यात सर्व प्रकारचे गरम मसाले आहेत. हा गरम मसाला, हळद, धना पावडर, हे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून ते बारीक केलेलं त्याचं कूट आहे. अशी सगळी तयारी करून घ्यायची. कढईत 1.5 पळी तेल टाकलं आहे. आपली तेलाची पळी जी असते ती. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल चांगलं गरम झालं म्हणजे फोडणी छान बसते. नंतर जिरे मोहरी टाकायचं. जिरे मोहरी छान तडतडून द्यायचं. मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा. बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा तेलामध्ये. कांदा असा लालसर जरा होऊन झाला मऊ झाला की मग त्याच्यामध्ये लसूण खोबरं टाकायचं जे आपण बनवलेलं आहे ते. लसूण खोबरं, आलं, कोथिंबीर असं मिक्समध्ये बारीक करून लसूण खोबरं टाकलं. ते मिक्स करून छान घेतलं. त्याच्यानंतर मग त्यात लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद हे सगळं एकत्र सोबतच टाकलं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट हे आमचं सातारी पद्धतीचं असतं. आम्ही सातारकर आहोत त्यामुळं आमच्या रस्स्याला एकदम तर्री लाल लाल येते. नंतर मीठ चवीपुरतं जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं. कोथिंबीर बारीक चिरलेली होती ती टाकून घ्यायची. तेलातच अशी मी मसाल्यातच कोथिंबीर टाकते त्यामुळं वास छान येतो. मग हे मी मसाला खरपूस भाजून घेतला. चांगलं तेल सुटून दिलं. मग त्याच्यात ही 3 वांगी बघा किती छान ताजी ताजी आहेत अशी चिरून घेतली. नंतर मी त्याच्यात कढईमध्ये टाकली आणि मग चांगली गरम करून घेतली. मस्त भाजून घेतली खूप वेळ. अर्धा 1 मिनिट तरी मी त्यांना भाजत होते. वांगी चांगली भाजली म्हणजे ती शिजतात पटकन. तर वांग्यांवर झाकण ठेवणार. कमीत कमी 30 ते 40 सेकंद झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं. अर्धा वाटी एवढं. ते गरम होऊन द्यायचं. गरम झालं की ते पाणी त्या वांग्यामध्ये ओतायचं. 30 ते 40 सेकंद झाकण ठेवायचं नाहीतर तो मसाला करपणार. आता पाणी ओतले त्यामुळे आता मसाला करपण्याचं काही टेन्शन नाही. मिक्स करून घ्यायचं. परत आपण त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता झाकण ठेवल्यानंतर आपल्याला जेवढे रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. जेवढं पाणी ओतणार आहोत ते सगळं गरमच पाणी ओतायचं आहे वांग्यामध्ये, नाहीतर वांगी लवकर शिजत नाहीत. मी जेवढं पाणी लागणार होतं ते ताटावरच गरम करून करून ओतलं. मी 2 ग्लास पाणी ओतले. मला तेवढीच रस्सा भाजी बास होईल. त्यातला अर्धा ग्लास पाणी आटून जाईल शिजण्यासाठी. 1.5 ग्लास मला रस्सा राहील तेवढा बस आहे. गरम झालेलं आहे चांगलं पाणी. आता ते मी वांग्यामध्ये ओतणार. शेंगदाण्याचं कूट तर तुम्ही टाकलं नाही म्हणाल तर टाकणार आहे थोड्या वेळानं. गॅस फुल करून उकळा येऊन द्यायचा कालवणाला. रश्श्याला लगेच उकळा येईल कारण आपण गरम पाणी करूनच ओतलेलं आहे. रश्श्याला चांगला उकळा आला की शेंगदाण्याचं कूट आपण इकडं बनवून घेतलेलं आहे. 2 चमचा साधारण मी ते कूट घेतलेलं आहे. आता आपल्या रश्श्याला उकळा आलेला आहे. गॅस कमी करून घेऊया. मस्त असा रट उकळा येत आहे. आता त्यात हे शेंगदाण्याचं कूट आहे. कमीत कमी 2 चमचे तर आहे. ते मी आता त्यात टाकते. रस्सा भाजी बनवायची आहे. घट्ट आम्हाला जास्त आवडत नाही त्यामुळं आम्ही थोडंसंच शेंगदाण्याचं कूट वापरतो. आता शेंगदाण्याचं कूट चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी 20 ते 25 मिनटं छान कमी गॅसवर वांगी शिजून द्यायची. झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर जी वरती तर्री आलेली लाल लाल आहे ती सगळी जाणार आणि आपलं रस्सा भाजी पांढरी दिसणार. 20 ते 25 मिनटं थोड्या वेळानं येऊन भाजी फक्त हलवायची, मिक्स करायची. ही अशी आपली रस्सा भाजी रेडी झालेली आहे. वांगी पण व्यवस्थित आणि छान शिजलेले आहेत. कशी वाटते रस्सा भाजी बघा. कशी छान रट शिजतेत वांगी. मस्त वाटते ना बघायला.
रेडी आहेत आपली वांग्याची भाजी, रस्सा भाजी. आता वाटीमध्ये काढून घेते मी रस्सा भाजी. कशी मस्त वाफ येते बघा. वा, ह्याच्यासोबत भाकरी काय भारी लागेल. भाकरी घ्यायची, कांदा घ्यायचा आणि वांग्याचं एक कालवण. हा हा, एकच नंबर. तरी बघा किती छान आणि मस्त आलेले आहे. कोणाकोणाला रस्सा भाजी अशी बनवायची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ही रस्सा भाजी. ओके, बाय बाय.